नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमचं महाराष्ट्रीयन स्टडी अड्डा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य विशेष GK क्वेश्चन्स म्हणजेच महाराष्ट्र राज्य या विषयावरती पेपरमध्ये विचारले जाणारे सर्व प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत। तर एकूण 150 प्रश्नांचा संच असणार आहे जे की परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत। चला तर बघूयात ते प्रश्न कोणकोणते आहेत। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36, म्हणजे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। नंबर 2, वर्षातील एकूण दिवस किती असतात? 365। प्रश्न क्रमांक 3, वर्षाचे एकूण आठवडे किती? याचा अर्थ वर्षात एकूण आठवडे किती असतात? तर 52 आठवडे असतात। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? मुंबई। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? मुंबई। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर। गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? कर्नाळा। कर्नाळा हे महाराष्ट्राचे पहिले पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? खोपोली। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? तारापूर। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते? मुंबई। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते? राहुरी। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? प्रवरानगर। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणती? इचलकरंजी। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता? चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 17, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? दर्पण। प्रश्न क्रमांक 18, मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? दिग्दर्शन। प्रश्न क्रमांक 19, मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे। महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली? पुणे। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? सातारा। प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती? महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी बॉम्बे स्पिनिंग मिल हे आहे। त्याची स्थापना कधी झाली? तर 7 जुलै 1854 रोजी कोणी केली? कावसजी डावर यांनी। कोठे केली? तर मुंबई येथे। प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? ताज हॉटेल, मुंबई। प्रश्न क्रमांक 24, एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता? सुरेंद्र चव्हाण। प्रश्न क्रमांक 26, भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे। प्रश्न क्रमांक 27, ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? वि.स. खांडेकर। पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? वर्धा। महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण? सुरेखा भोसले। प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? मुंबई। प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग। राष्ट्रपती पदक प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट कोणता? श्यामची आई। प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला? वडूज, सातारा। महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते?
षण्मुखानंद सभागृह, मुंबई. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? ठाणे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता? चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? शताब्दी एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता? अहमदनगर. शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते? शिवनेरी. निजामशाहीची राजधानी कोणती? अहमदनगर. प्रश्न क्रमांक 48. आदिलशाहीची राजधानी कोणती? विजापूर. प्रश्न क्रमांक 49. शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? रायगड. तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते? जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते? सिंदखेड. प्रश्न क्रमांक 52. हिमवृशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? औरंगाबाद. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? सावंतवाडी. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता? मराठवाडा. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? कोल्हापूर. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय? नाथसागर. कोयना धरणाचे दुसरे नाव काय? शिवाजी सागर. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? कोल्हापूर. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर आहे. साईबाबा मंदिर कोठे आहे? शिर्डी. शिर्डी येथे साईबाबा मंदिर आहे. गजानन महाराज मंदिर कोठे आहे? शेगाव येथे गजानन महाराज मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे? अक्कलकोट येथे आहे. प्रश्न क्रमांक 65. विठ्ठल मंदिर कोठे आहे? पंढरपूर. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर आहे. पंढरपूर कुठे आहे तर सोलापूर जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 65. खंडोबा मंदिर कोठे आहे? जेजुरी येथे खंडोबा मंदिर आहे. चांद बीबीचा महल कुठे आहे? अहमदनगर येथे आहे. पेशव्यांची राजधानी कोणती? पुणे. इंद्राच्या नगरीचे नाव काय? अमरावती. प्रश्न क्रमांक 69. बीबी का मकबरा कोठे आहे? औरंगाबाद येथे बीबी का मकबरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते? अपेगाव. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती? बल्लारपूर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती? रेगूर मृदा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? रत्नागिरी. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? गडचिरोली. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? मुंबई. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. 7 बेटांचे शहर कोणते? मुंबई. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता?
कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? गडचिरोली. अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? जळगाव. महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता? नागपूर. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? नांदेड. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता? हरावत हरियाल. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते? तामन, मोठा बोंडारा. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? आंबा. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? मराठी. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? 71%. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे? 29%. पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात? मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो? 14 किंवा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण असतो. हिंदूंचे नवे वर्ष केव्हा सुरू होते? गुढीपाडवा. गुढीपाडवाला हिंदूंचे नवे वर्ष सुरू होते. नाताळचा सण केव्हा असतो? 25 डिसेंबर रोजी. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? नागपंचमी सणाला नागाची पूजा करतात. प्रश्न क्रमांक 107. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता? रक्षाबंधन. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे? विजयादशमी. शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता? बैलपोळा. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? लक्ष्मी देवीची पूजा करतात. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? आपटा. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता? रामनवमी. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता? गोकुळाष्टमी. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय? प्राणवायू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण? सचिन तेंडुलकर. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? शुक्र. स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता? शनी. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता? शुक्र. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता? पौर्णिमा. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता? अमावस्या. मोरगावच्या गणपतीचे नाव काय? मोरेश्वर. ओझरच्या गणपतीचे नाव काय? विघ्नेश्वर. थेऊरच्या गणपतीचे नाव काय? चिंतामणी. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय? गिरिजात्मक. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय? महागणपती. पालीच्या गणपतीचे नाव काय? बल्लाळेश्वर. महडच्या गणपतीचे नाव काय? विनायक. सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय? सिद्धिविनायक. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माझ्या महाराष्ट्रीयन स्टडी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.